तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अशोक गायकवाड, राहणार मुक्काम पोस्ट पाडोदा, तालुका मंठा, जिल्हा जालना। तर शेतकरी मित्रांनो, आपण सांगितलं होतं की 25 ते 29 या 4-5 दिवसांमध्ये काही ठिकाणी पाऊस पडणार आहे आणि काही ठिकाणी पाऊस पडणार नाही। त्यातील 3-4 जिल्ह्यामध्ये पाऊस पडला। संभाजीनगरमध्ये पाऊस पडला पण थोड्या कमी प्रमाणात होता। जालना जिल्हा, परभणी जिल्हा आणि हिंगोली जिल्हा या ठिकाणी पाऊस म्हणजे काल 26 तारखेला दिवसभर चालू होता। पण हा पाऊस म्हणजे रिमझिम प्रमाणामध्ये होता, जास्त काही पाऊस नव्हता पण दिवसभर पाऊस होता। त्याच्यामुळे शेतकऱ्याला काही सोयाबीनची पेरणी करता नाही आली। ज्यांना कोणाला कापसाची तूट लावायची होती ती तूट त्यांना लावता नाही आली। तर शेतकरी मित्रांनो, ज्या ठिकाणी काल दिवसभर पाऊस होता त्या ठिकाणी सूर्यदर्शन हे 8:30 ते 9च्या सुमारास होणार आहे आणि ज्या ठिकाणी पाऊस पडला नाही अशा जिल्ह्यामध्ये सकाळी 6:45 ते 7 वाजता सूर्यदर्शन होणार आहे। तर ज्या ठिकाणी पाऊस पडला आहे त्या ठिकाणच्या शेतकऱ्याने उद्या सकाळी 9 वाजता आपल्या शेतामध्ये सोयाबीनची पेरणी करावी व ज्यांना सरकी लावायची असेल त्यांनी उद्या सकाळी 8 ते 9 वाजता शेतामध्ये जाऊन सरकीची तूट लावावी व ज्यांना सरकी लावायची असेल त्यांनी पण सरकी लावू शकता। कारण 27 तारखेला 3-4च्या पुढे पाऊस पडण्याची शक्यताही दाट आहे। तरी शेतकरी मित्रांनो, आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर अशोक गायकवाड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त व्हिडिओ हा शेतकऱ्यापर्यंत शेअर करत जा। मी तुमच्यासाठी असे नवीन व्हिडिओ घेऊन येत जाईल। तोपर्यंत जय जवान, जय किसान, जय शेतकरी राजा।